श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपले मनःपूर्वक स्वागत. आश्विन महिन्यातील पौर्णिमेस कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी सर्वात मोठ्या अपत्याची आश्विनी केली जाते. मग तो मुलगा असो किंवा मुलगी. पहिले मूल हे आईवडिलांसाठी देवाच्या कृपेचे पहिले प्रतीक असते. त्याच्यावर लहान बहीण भावंडांची जबाबदारी असते. त्यामुळे त्या अपत्यावर चंद्राकडून शीतलता, सौम्यता, सोज्वळता, आरोग्य, दीर्घायुष्य मिळण्यासाठी प्रार्थना केली जाते. सायंकाळी आकाशात चंद्र दिसल्यावर मोठ्या अपत्याला नवीन कपडे घालून पाटावर बसवावे. प्रथम चंद्राला व नंतर मोठ्या अपत्याला औक्षण करून चंद्राला प्रार्थना करावी. माझ्या या अपत्याच्या आयुष्याच्या वाटेवर तू असे छान चांदणे शिंपीत जा आणि त्याला दीर्घायू कर. यानंतर त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालावेत. याला आश्विनी करणे असे म्हणतात. म्हणून या पौर्णिमेला आश्विनी पौर्णिमा असेही म्हणतात. हिला कोजागिरी पौर्णिमा म्हणण्यामागे पौराणिक संदर्भ आहेत. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जास्त जवळ असतो, म्हणून नेहमीपेक्षा तो मोठा आणि अधिक तेजस्वी असतो. या प्रकाशात औषधी गुण असतात. हे आयुर्वेद शास्त्रानं मान्य केले आहे. या चंद्रप्रकाशात दूध ठेवले की दुधातील औषधी गुण अधिक पुष्ट होतात. म्हणून या दिवशी चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध आवर्जून पितात. पौराणिक कथेनुसार या दिवशी पृथ्वीवर भगवान इंद्र, लक्ष्मी, कुबेर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी मध्यरात्रीच्या पहिल्या प्रहरात म्हणजे रात्री 12 नंतर पहिल्या अर्धा पाऊण तासात येतात. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेचा मध्यरात्री नंतरचा अर्ध्या पाऊण तासाचा कालावधी फार महत्त्वाचा मानला जातो. यावेळी इंद्र, लक्ष्मी, कुबेर आणि चंद्र यांचे पूजन केले जाते. याचा पूजाविधी सर्वसाधारणपणे असा असतो. पाटावर तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्यावर आंब्याची 5 पाने व ताम्हण ठेवावे. त्यावर अक्षदा टाकून लक्ष्मी, कुबेर, इंद्र यांच्या मूर्ती किंवा मूर्ती नसतील तर प्रतीक म्हणून त्यांच्या नावाच्या सुपाऱ्या ठेवाव्यात. चंद्रासाठी चंदन किंवा अष्टगंधाचा भरीव गोल चंद्राचे प्रतीक म्हणून बनवला तरी चालतो. या सर्वांचे हळदी, कुंकू, फुले, धूप, दीप दाखवून पूजन करावे. चंद्रप्रकाशात ठेवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवावा. कुटुंबातील सर्वांनी प्रार्थना करावी. ऋणरोगादी दारिद्र्यम, अपमृत्यू, भय, शौक, मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. सोप्या भाषेत, माझे सर्व कर्ज, रोग, दारिद्र्य, अपमृत्यू, भय, दुःख, मनस्ताप यांचा सर्व काळ नाश होऊ दे. हा लक्ष्मी कृपेचा महत्त्वाचा योग असल्याने या काळात जास्तीत जास्त लक्ष्मी नाम जप, स्तोत्र पठण करावे. पूजनासाठी गुरुचा आशीर्वाद म्हणून स्वामी समर्थ किंवा आपल्या गुरूंचा जप, इंद्रकृत लक्ष्मी स्तोत्र, श्री सूक्त, कुबेर मंत्र जप, चंद्र जप, चंद्रमंत्र पठण किंवा आपणास माहीत असलेली इंद्र, चंद्र, लक्ष्मी, कुबेर यांची स्तोत्र मंत्र इत्यादी म्हणावे. रात्री 12 नंतर लक्ष्मी पृथ्वीवर फेरी मारते तेव्हा ती विचारते, को जागरती, म्हणजे कोणी जागे आहे का. म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हटले जाते. जागे असणाऱ्यांना लक्ष्मी शुभाशीर्वाद देते.
म्हणून कोजागिरीला रात्री जागण्याची प्रथा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपणास लक्ष्मी, इंद्र, चंद्र, कुबेर यांचे कृपाशीर्वाद लाभोत ही सदिच्छा. पुन्हा भेटूया आश्विन भाग 8 मध्ये दिवाळीच्या वसुबारसेच्या निमित्ताने. धन्यवाद.